मी आपल्याला हाय जंपबद्दल आणि पोलवॉलबद्दल बेसिक जे तयारी करावी लागते ऑफिशियल्सला त्याच्याबद्दल मी सांगतो आपल्याला की ज्यावेळेस आपण हाय जंप ज्यावेळेस घेतो तर हाय जंपचं पीठ आणि पोलवॉलचं पीठ दोघांची साईज वेगळी असते. तर हाय जंपच्या पीठची साईज नॉर्मली 6x4 असते आणि पोलवॉलची 6x6 असते. हाय जंपचे जे अप्राईस आहेत त्याला आपण स्टँड म्हणतो ते स्टँड आणि पोलवॉलचे स्टँड दोन्ही वेगळे असतात. हाय जंपचे स्टँड आपण पोलवॉलला वापरू शकत नाही कारण त्याची हाईट असते पोलवॉल टाकायला आणि हाय जंपची स्टँड वेगळे असतात. पण हाय जंपचे स्टँड ज्यावेळेस लावतो आपण ते आपल्या रनवेला पॅरलल आहे का चेक करण्यासाठी आपण आत्तापर्यंत कधी वापर केलेला नाही किंवा पाहिलेलं नाही. ते जर पाहिलं तर आपल्याला ॲटलिस्टला आपण बेनिफिट घेऊ शकतो. पण ते कसे बघायचे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे असं हे म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं नसते कधी. तर हे हाय जंपचे अप्राईस आहेत हे दोन हे पाठीमागं पीठ आहे. हा तुमचा रनवे. आता हे अप्राईस त्याला पॅरलल आहेत का हे बघायला पाहिजे. हे जर तिरके असतील तर तुमचा क्रॉसबार सुद्धा थोडा तिरका असा वाटणार. तर हे अप्राईस चेक करण्यासाठी किंवा पोलवॉल नाही समजा पोलवॉलचे अप्राईस लावताना तुमच्या पीठला टच झालेलं नाही पाहिजे दोन्ही सुद्धा आणि तुमचा क्रॉसबार सुद्धा इथं 1-1 सेंटीमीटर गॅप पाहिजे दोन्ही अप्राईसच्या मध्ये त्या दोन्ही साईडला तो क्रॉसबार आहे त्याला. तर हे चेक करताना आता जेव्हा पोलवॉलला आपण लावतो तर पोलवॉलला पहिलं कसं होतं किती सेंटीमीटर पुढे आणू शकत होतो आपण अप्राईस आणि 80 मीटर असं पाठीमागे लावू शकतो 50. तर आता त्यांनी काय केलं आहे झिरो लाईनपासून झिरो लाईन म्हणजे काय तर झिरो लाईनपासून फक्त 80 सेंटीमीटर आपण पाठीमागे नेऊ शकतो. तर झिरो लाईन हे असे मार्क करतो आपण. आता हे पोलवॉलचं समजा हे वॉल्टिंग बॉक्स आहे तर या वॉल्टिंग बॉक्सला आपण इथं झिरो लाईन 1 सेंटीमीटरची आपण एक्सटेंड करतो. इथं तुमचं पॅडिंग असतं तर पॅडिंगमुळे पण तुम्हाला इथं दिसत नाही हे झिरो लाईन ते आपल्याला दिसण्यासाठी सुद्धा आपण एक काम करू शकतो. उलची जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग सुद्धा इथे एक्सटेंड करू शकतो आणि बाहेर आपण लाईट टाकू शकतो. तर ही जेव्हा आपण आता याचं आपलं पॅरलल बघायचं ही पॅरलल बघताना इथं 80 सेंटीमीटरचं मार्क करायचं हे कारण हे फक्त 80 सेंटीमीटर पाठीमागं जातं आपण इथं पुढं आपण घेऊ शकत नाही. नव्या रूल प्रमाणे पुढं आणू शकत नाही. तरी ॲटलीस्ट मला थोडं पुढे अप्राईस आपण नाही पाठीमागं फक्त आपण घेऊ शकतो इथं. तर 80 सेंटीमीटर हे मार्क करतं हे 80 सेंटीमीटर मार्क करायचं. त्या तुमचा क्रॉसवर इथं 2 मीटरवर लावून टाकायचं आणि हे डिस्टन्स तुमचं ज्यावेळेस झिरोवर ठेवलेलं आहे इथून तुम्ही या झिरोला इथं आणायचं. हा झिरो आणि हा 80 किंवा हा झिरो आणि हा 80 हा झिरोला आणायचा इथं आणि नंतर 80वर घ्यायचा. आपण 80वर घ्यायचं हा इथं हे मार्क करायचं. तर हे जे डिस्टन्स आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते इथून इथपर्यंत हे पण सेम करायचं इथून हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स या साईडची जे मेजर केलं तसंच ह्या साईडचे पण मेजर करायचं. ते जर दोन्ही इक्वल असतात तर तुमच्या अप्राईस स्ट्रेट आहे म्हणजे पॅरलल स्ट्रेट नाही म्हणतात पॅरलल आहे. पण हे अप्राईस तुम्ही लावलेले पॅरलल बघते पण कसे होते स्ट्रेट आहे 90 डिग्रीवर का सर ते स्ट्रेट नाही असू शकत कारण तुमच्या फ्लोरिंग 100% लेवल असलं असं काही नाही. तर त्यासाठी तुम्हाला लेवल वॉटर लावायची आणि ते अप्राईस स्ट्रेट आहेत का बघायचे. ते जर हे दोन्ही तुमचे मॅच झाले की ज्या तुमच्या स्टँडला दोन्ही साईडने अशा ॲडिशनल टेप लावून मार्किंग करून द्यायची जेणेकरून ॲटलीस्ट जम्प टाकल्याने अप्राईस जर डिस्टर्ब झाले तर ते ॲडिशनल टेप आपल्याला गाईड करतील की परत तिथे घ्यायचं. काय असं बेसिक एक पहिला ऑफिशियल जे आपण काम करतो पहिलं बेसिक हे बघण्याचं हे. दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपण ही जी लाईन टाकतो ही लाईन कशासाठी टाकतो झिरोसाठी. ही झिरो कशासाठी टाकतो तर फक्त आपलं ऑफिशियलला गाईड म्हणून नाही की हे पोल ह्याच्यामधून पास करा असं नाही. पण हे आणि हे तुमचं कम्प्लीट परपेंडिक्युलर वर पाहिजे पॅरलल पाहिजे तुमची झिरो लाईन टॉपच्या तर त्यासाठी आपण ती लेवल बॉटल लावतो की जेणेकरून झिरो लाईन त्याच्यासाठी समजा ती पाठीमागं थोडी असेल तर जो ॲथलीट हे टाकते जम्प टाकते त्याला काही डिसॲडव्हान्टेज येते
त्याच्यासाठी आपण त्याच्या बेनिफिटसाठी आपण ॲथलीटसाठी म्हणून हे आपण चेक करू. तसंच हायजममध्ये सुद्धा सेम ही प्रोसेस वापरायची जेणेकरून तुमचं रनवे ह्याला पॅरलल पाहिजे. आणि त्यावेळेस सुद्धा इथं ही लाईन आपण मार्क करतो ह्याला हायजमला सुद्धा ती 1 सेंटीमीटरची नसते. ती एक्सटेंड आपण इथं 3 मीटरपर्यंत लांब करतो. ही कशासाठी? आता ह्याचा जो रनवे हा 40 मीटरचा असतो तो बॉलचा, पण हायजमला ही 40 मीटरचं तुम्हाला हे नसतं रनवे. तुम्हाला हायजमला हा असा तुमचा 15 मीटरचा हा सर्कलमध्ये. तर ॲथलीटने जम्प टाकली तिथून स्टार्ट घेतला त्यांनी तो असा येऊन समजा इथून जम्प क्लिअर केली त्याला आपण क्लिअर करणार आहे काय? ती क्लिअर जम्प म्हणणार का आपण? त्यांनी क्रॉसबार क्लिअर केलाय, नो प्रॉब्लेम. क्रॉसबार क्लिअर करायचं तिथं त्याला आपण जरी क्लिअर केलं त्यांनी तरी आपण फाऊल झाला देतो. ही एक्सटेंड लाईन त्याच्यासाठी असते आपल्याला गाईड करण्यासाठी की तो इथं क्रॉस झालेला आहे. त्याच्यामुळं जेव्हा त्यांनी इथं स्कॅन केलं तुमच्या पॅडला समजा स्कॅन करून त्यांनी जम्प क्लिअर केली पण त्याच्यात सुद्धा आपण हे बघायचं की त्याला बेनिफिट काय आहे, त्याला काय बेनिफिट भेटू शकत नाही तर ती क्लिअर आपण म्हणू शकतो. तर असा एक असं जर येऊन टाकली त्यांनी तर ती फाऊल. हे त्याच्यातलं बेसिक आपल्याला जे गाईडलाईनची असते. आणि त्याच्यामध्ये दुसरं ह्याच्यामध्ये जे असते 6.6x4 पॅड असतं तर त्याची हाईट कमी असते त्याची 0.7 मीटरची असते हायजमला आणि 0.8 असते पोल वाढला जेणेकरून कुठं तुमच्या ॲथलीटला इजा होऊ नये किंवा त्यांनी जम्प टाकली कुठं बाहेर पडू नये म्हणून ते असं असते. पोलवॉलमध्ये ज्यावेळेस ॲथलीट इथून निघतो मी फक्त आता ऑफिशियलचे जे काय गाईडलाईन्स आहेत तेवढं फक्त मी सांगतो. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेट सांगायला नको याचं वेट काय आहे किंवा आता ठीक आहे मी तुम्हाला याची हाईट मुद्दाम सांगितली वेगळी दोन्ही असते म्हणून तेच आपण इकडे वापरू शकत नाही. आता हायजममध्ये पण पोलचं वेट पण वेगळं असतं. पोल हायजमला 2 kgचा असतो त्याच्यात 2.5 kg. पण ज्यावेळेस तिथून हे करतो पोल घेऊन पळत असतो म्हणजे तुम्ही अडथळा जर केला असा तर त्याला टाईम लिमिट पण आहे. आपण 1 मिनिटाचा टाईम देतो त्याला त्या 1 मिनिटात त्यांनी तिथून स्टार्ट घेणं गरजेचं आहे. त्यांनी स्टार्ट घेतलं 1 मिनिटं संपलं तर आपण काही थांबवत नाही. ही कॅन प्रोसीड. तर त्यावेळेस तिथं जर तुम्ही जमता हे आडवं समजा आता माझा टर्न आहे तुमचा टर्न झाल्यानंतर माझा टर्न तुम्ही तिथून रनवे चालू केलं आहे मला तिथं चेंज करायचं आहे माझा पोल इकडे मी पोल घेऊन असा क्रॉस केलं आहे आणि तो तिथून त्यांनी स्टार्ट केलेलं होते टायमिंगमध्ये मी पोल घेऊन येतोय तर त्याला अडथळा झाला. अडथळा तो परत तिकडे गेला जो हे होता टाईमकीपर होता त्यांनी साडे 11 टाईम टाकला 15 सेकंड झालेले आहेत. 15 सेकंड जाऊन गेले टाईम संपला त्याच्यात ते खाली केलं तर तो जर जम्प घेतोय तर त्याला अलाउड करायचं किंवा नाही मग आता ऑफिशियलची चूक नाही आहे किंवा ह्याची पण चूक नाही आहे. इथून त्यांनी स्टार्ट घेतलेलं आहे टायमिंगमध्ये 1 मिनिटच्या आतमध्ये त्यांनी स्टार्ट घेतला आहे पण मी पोल घेऊन चाललो माझ्या नंतर टर्न आहे म्हणून मी चेंज करून असं जाणार आहे माझा पोल इकडे म्हणून त्याला अर्धा झाला म्हणून तो तिथून परत गेला 15 सेकंड झाले मी आपलं हे केलं टाईम किपरचं टायमिंग दाखवलं 15 सेकंड आधी आपण येलो फ्लॅग दाखवला तो त्याचा टाईम झालेला आहे. फ्लॅग घातली त्याला पळून जाणार किंवा नाही किंवा त्याचं जम्प करून जाणार किंवा नाही आणि ते डिसिजन कोण घेणार? तुम्ही घेणार ऑर्गनायझिंग कमिटी घेणार का तो स्वतः घेणार? तुम्ही ऑफिशियल म्हणून घेणार किंवा हे म्हणून घेणार चीफ जज घेणार तुम्ही ऑर्गनायझिंग कमिटी म्हणून घेणार. त्याचं डिसिजन असं आहे की ज्यावेळेस हे असं कुठं हे झालं ऑब्स्टिकल तासामध्ये आलं तर रेफरी तुमचा जेमचा रेफरी असतो त्या रेफरीने जर पाहिलं त्याला योग्य वाटलं तर रेफरी शूट डिसाईड तुम्ही डिसाईड करू शकत नाही की नाही तू परत कर म्हणून. रेफरी ॲज अ पॉवर तोच करू शकतो की त्याला पळून परत जम द्यायची का नाही. त्यांनी पाहिले तर तो टाईमपास करतो म्हणून यांनी हे केलं त्याने ऑब्जेक्शन घेतलं की याला मला टाईम नाही झाला असं पण होऊ शकतं. ठीक आहे त्यांनी स्टार्ट नाही घेतलं तेवढं मी तुझं चालू स्टार्ट नाही घेतलं टाईम झाला ते तुझं थांबलं ते म्हणलं नाही आडवा गेला म्हणून मी काय करू नका असं नसतं. ते रेफरीचं डिसिजन असतं की काय करायचं हे याच्यातलं हे 2 ह्याच्यामध्ये हा फरक आहे. आणि एक तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये असं असतं एक टाईमचं महत्त्व असतं याच्यामध्ये 1 मिनिटाचा टाईम म्हणजे 1 मिनिटाचा टाईम
त्याने स्टार्ट घेतलं तर चालू. आणि पोलला वॉल्टिंग पोल तुमचा असतो त्याला तुम्ही नंबर ऑफ त्याला हे टाकू शकता, स्टेप टाकू शकता बॉटमला आणि टॉपला, त्याला ऑब्जेक्शन नाही काय. हाताला तुम्ही हे वापरू शकता. बाकी तर